नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आपण खूप सुंदर अशी डिझाईन तयार करणार आहोत। तर त्याकरिता इथे मी बॅक पार्ट कट केलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे 13 इंच, शोल्डर आलेले आहेत 5 इंच, आर्म होल म्हणजेच मुंडा आहे 5.5 इंच, छाती आलेली आहे 8.5 इंच आणि खालच्या बाजूला कंबर बॅकडाट मिळून ती देखील आलेली आहे 8.5 इंच। आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात। तर इथे मला माझे रेडी शोल्डर 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क केलं। त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी माझी गळ्याची उंची आहे ती इथे मी 9.5 इंच घेते आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती इथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला इथे एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। तुम्ही मात्र इथे तुमच्याच अकॉर्डिंगली गळ्याची उंची आणि रुंदी घ्या। त्यानंतर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे आपण नॉर्मली जसा गळ्याचा गोल आकार ड्रॉ करून घेतो ना, सेम त्याच पद्धतीने इथे देखील तुम्हाला गळ्याचा गोल आकार अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर हा जो बॅक पार्ट आहे त्याला ओपन करून घ्या आणि त्यानंतर पुन्हा त्याला अगदी मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे आणि त्यानंतर इथे हाताने असं थोडंसं टॅप करून घ्या, म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून आपली या साईडची डिझाईन त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल। त्यानंतर इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवरती राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवरती बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे। त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे जसा आपण गळ्याचा आकार ड्रॉ केला आहे त्याच आकाराला अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि इथे मी तुमची एका गोष्टीसाठी माफी मागेल, कारण की आठवडाभर झाला आपला एकही व्हिडिओ आला नव्हता मी आजारी असल्यामुळे। आता मात्र आपला रेग्युलरली दररोज 1 वाजता दुपारी व्हिडिओ येईल, तो नक्की पहा। त्यानंतर इथे खालच्या बाजूला म्हणजेच कमरेच्या बाजूवरती तुम्हाला अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे। जर आपण इथे अशा पद्धतीने स्टिच केलं तर बघा, शेवटी आपण सेपरेटली कमरपट्टी स्टिच करतो तर त्याची गरज इथे आपल्याला लागणार नाही। त्यानंतर इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची आहे। आता इथे आपण हे जे जास्तीचं कापड ठेवलं होतं ना गळ्याच्या आतील बाजूस, त्याच कापडावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे छोटे छोटे कट्स इथे तुम्हाला संपूर्ण गळ्याभोवती देऊन घ्यायचे आहेत। फक्त कट्स देत असताना आपल्या शिलाईवरती कट जाणार नाही याची काळजी घ्या। त्यानंतर इथे कमरेच्या बाजूला देखील हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला देखील तुम्हाला अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपला हा गॅप तयार झाला असेल, त्याच गॅपमध्ये हाताला पास करून या बॅक पार्टला राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवरती पलटी करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच बॅक पार्टला सरळ बाजूवरती पलटी करून घेतलेला आहे। त्यानंतर आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे। टॉप स्टिच म्हणजे काय तर दाबटीप। आता इथे दाबटीप म्हणजे काय तर इथे जसा आपला गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारात व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ, चॅनलला देखील सबस्क्राईब करत जावा। काय होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडतात आणि तुमच्या उपयोगात देखील येतात। आणि जर अशी सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते। तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। त्यानंतर इथे कमरेच्या बाजूवरती देखील आपल्याला टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे। येथे देखील तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे, व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी शेवटपर्यंत कमरेच्या बाजूला सरळ त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला हवं असेल तर आपण बघा, नॉर्मली ज्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लोच्या मदतीने स्टिक करतो म्हणजे चिकटवून घेतो,
ती देखील तुम्ही इथे पद्धत वापरली तरी देखील चालेल। त्यानंतर इथे हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। जर तुम्ही इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या मदतीने चिकटवलं असेल तर तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरतं ना, त्याला देखील तुम्हाला सेम अशाच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे आपले दोन्ही बॅकडाट आहेत ना, त्याला इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी तुम्हाला एकच बॅकडाट स्टिच करून दाखवते। सेम तुम्हाला याच पद्धतीने जो आपला दुसऱ्या साईडचा बॅकडाट असेल ना, त्याला देखील स्टिच करून रेडी करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी जी आपली गोल्डन कलरची सिंपल लेस असते ना, तिला घेतलेला आहे आणि तिला स्टिच करत असताना हा जो आपला गळ्याचा गोल आकार होता ना, त्याच्या मध्यभागावरून म्हणजेच सेंटरपासून या लेसला जी आपली ही गळ्याची कडा आहे त्या कडावरती ठेवून घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी शेवटपर्यंत त्याला सावकाशरित्या स्टिच करत यायचं आहे। जर तुम्हाला कॉन्ट्रास्ट कलर म्हणजेच विरुद्ध कलरची लेस स्टिच करायची असेल ती केली देखील चालेल। त्यानंतर इथे बघा जी आपली अलीकडची बाजू आहे म्हणजे जेथे आपण लेस स्टिच केली होती त्याच्या जी समोरची बाजू आहे त्यावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे असा चकलीचा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे। जर इथे तो तुमच्या क्लिअरली लक्षात येत नसेल तर शेवटी नक्की पहा, जेव्हा मी यावरती लेसला स्टिच करेल तेव्हा ती डिझाईन तुमच्या एकदम क्लिअरली लक्षात येईल। त्यानंतर सेम मी तीच लेस येथे देखील घेतलेली आहे आणि येथे देखील तुम्हाला या लेसला गळ्याच्या कडावरती ठेवून घेऊन मग खालच्या बाजूला जो आपण चकलीचा आकार ड्रॉ केला होता ना, त्याच आकाराला अगदी व्यवस्थितरित्या फॉलो करत या लेसला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि येथे बघा मी तुम्हाला पुन्हा एकदा आवर्जून सांगेल की जेव्हा तुम्ही अशा पद्धतीची डिझाईन तयार करत असाल तेव्हा याच लेसचा वापर करा, कारण की काय होतं ना, ही जी लेस आहे ती फोल्ड करायला म्हणजेच दुमडायला इझी पडते। आणि ही जी लेस आहे जसा आपण आकार ड्रॉ केला आहे त्याच आकारात तिला वळवायला देखील इझी पडतं। त्यामुळे आपली डिझाईन शेवटी तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी तयार झालेली आहे। आणि जर तुम्ही याच ऐवजी जर थोडीशी हार्डवाली म्हणजेच जाड अशी लेसची निवड केली तर ती पटकन फोल्ड होणार नाही आणि तुमच्या डिझाईनचा आकार आपण जसा ड्रॉ केला आहे किंवा आपल्याला जसा हवा आहे तसा तो येणार नाही। त्यामुळे नक्की अशाच लेसची निवड येथे करा आणि शेवटी येथे लेसला तुम्हाला कट करून घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या पूर्ण लेसवरती डबल स्टिच देखील देऊ शकता, म्हणजेच पुन्हा त्या लेसला स्टिच करून घ्यायचं आहे जेणेकरून ही लेस आपली एकदम फिक्स बसेल आणि लवकर निघणार नाही। आणि इथे तुम्ही पाहू शकता त्याच्या मध्यभागावरती आपण लेसला कट केलं होतं तर तेव्हा तो आपला भाग जो आहे तो अनफिनिश्ड म्हणजेच त्या लेसचे धागे वगैरे निघण्याची शक्यता असते, तर ते होऊ नये याकरिता मी त्यावरती एक छोटासा पॅच स्टिक केलेला आहे म्हणजेच चिकटवून घेतलेला आहे। आणि येथे बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच या लेसला त्या आकारावरती स्टिच केलेलं आहे आणि ही जी लेस आहे ती लवकर टर्न होणारी होती, त्यामुळे खूप सुंदर अशी त्या आकारावरती ही लेस स्टिच झालेली आहे। आणि बघा आपल्या गळ्याचा फायनल लुक किती सुंदर दिसून येतोय। तुम्ही आणखीन चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात याकरिता तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।